जळो आता नावरूप, जळो आता नावरूप, माझे पाप गाठीचे संताची या चरण रजे, उतरू ओझे मातीचे. लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान, होता सीन पाववित संताची या चरण रजे, उतरू ओझे मातीचे. तुका म्हणे आरोपीचे, तुका म्हणे आरोपीचे, सुख साचे निनावे संताची या चरण रजे, उतरू ओझे मातीचे. पांडुरंगा करू प्रथमा मन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन. हरे चरणा संताची, हृदयी चरणा संताची, हृदयी चरणा संताची. दक्ष कृपादाने कथेचा शांत कृपादानी कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा शांत विस्तार, कृपादानी कथेचा विस्तार. आजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरो. जळो आता नावरूप, माझे पाप गाठीचे संताची या चरण रजे, उतरू ओझे मातीचे. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेल्या भगवत सुखाची मीमांसा करतात. विठ्ठल 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 विठ्ठल
अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण विदर्भातून संपूर्ण मराठवाड्यातून अर्थात बुलढाणा जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये अत्यंत पवित्र अशा धर्मप्रधान श्रद्धा संपन्न ऐतिहासिक अशा या श्री क्षेत्र वर्दडी बुद्रुक तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या गावामध्ये थोर संत महान संत सोमपुरी बाबा आणि थोर संत महान संत शिवपुरी बाबा यांच्या पवित्र समाधी प्रांगणामध्ये संत श्रेष्ठ थोर संत सोमपुरी बाबा यांच्या 157व्या पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या सोमपुरी शिवपुरी बाबा हे देवस्थान याचे सर्व अध्यक्ष विश्वस्त सर्व भक्तगण सर्व संतगण भाविकगण या सर्वांच्याच प्रेमातून हरिभक्तिपरायण आदरणीय नागरे महाराज हरिभक्तिपरायण आदरणीय गायनाचार्य अनिल महाराज जाधव यांच्या प्रेमामुळं आणि वारकरी संप्रदायातील साधकावर अत्यंत सगळ्या परिवाराचं ज्यांचं अत्यंत निश्चिम प्रेम आहे असे आदरणीय राजेशजी काकडे साहेब व त्यांचा सर्व परिवार त्यांच्या या स्नेहामुळं आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.25 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल 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 मोठ्या श्रद्धेने उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण या धर्ममंडपात उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला
अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील, परिसरातून आलेले सर्व आदरणीय कीर्तनकार, प्रवचनकार, उभे राहिलेले अत्यंत गोड असे गुणी गायक, सर्व टाळकरी, मृदंगाचार्य, या सर्वांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो, नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा अधिक प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर आजूबाजूला येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी मी मनापासून वंदन करतो. आणि अत्यंत छान अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. याचे ऑपरेटर मालक, मी आपल्यालाही मनापासून खूप धन्यवाद देतो. संकल्पित वेळेत आपल्याला चिंतन करायचं आहे. एक छोटी विनंती करतो आणि लगेच कीर्तनाला प्रारंभ करतो. कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येते, टाळी वाजवण्याची संधी येते, तेव्हा तेव्हा सर्वांनी मोठ्या प्रेमानं मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा. मी इमानदारीने 10ला बरोबर सोडतो. विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा, टाळी आणि आणखीन एक छोटी विनंती करतो आपल्या सर्वांकरता. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण समजा जर चुकून कोणाकडे असेल तर आपण त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 10च्या नंतर आपण बोलू. तुमचं त्यांच्याशी काय काम आहे ते 10च्या नंतर करा. तोपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकून बंद करून घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी दिवसभर प्रवास केलाय. कर्नाटकाच्या प्रांतातून मी इथपर्यंत आलोय. मी इमानदारी करणारा मनुष्य आहे. मी जीव तोडून तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हं. हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. त्याकरता साधारणतः 1 तास ते सव्वा तास राहिलाय. 1-1.25 तास असं शांत प्रसन्न राहा, मोबाईल पासून दूर राहा, मुक्त राहा, चांगलं लक्ष द्या, मोठ्याने टाळी वाजवा, मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, एका महान संतांची ही भूमी आहे. परमपूज्य परमश्रद्धेय थोर संत सोमपुरी बाबा, परमपूज्य परमश्रद्धेय थोर संत शिवपुरी बाबा, या पवित्र महात्म्यांच्या पवित्र स्पर्शाने पुण्यवान असलेलं हे गाव आहे. आणि म्हणून अशा महात्म्याची, संतांची जीवनावर कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये जे सुख मिळतं ते सुख कसं असतं याचं चिंतन या अभंगामध्ये तुकोबाराय करतात. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख हे अत्यंत महत्वाचं आहे. मनुष्य आपल्या जीवनातली कोणतीही क्रिया, घटना सुखासाठीच करत असतो. बघा, अंतःकरणातील इच्छेचं बाहेरचं टोक वस्तू असेल, व्यक्ती असेल, पदार्थ असेल, पण त्या प्रत्येक इच्छेचं आतलं टोक असतं, जीवन सुखी झालं पाहिजे. लक्ष द्या, इच्छेचं बाहेरचं टोक पद असेल, पदार्थ असेल, प्रतिष्ठा असेल अथवा पैसा असेल. पण पद, पदार्थ, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं कशा करता, तर त्याचं आतलं टोक आहे सुखा करता.
घटना कोणतीही असू द्या, ऐका, क्रिया कोणतीही असू द्या, पण कोणत्याही क्रियेच्या, घटनेच्या, इच्छेच्या बुडाशी दडलंय काय? जीवन सुखी झालं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला वाटतं 170 एकर सलग बागायत जमीन स्वतःची असावी, बरोबर? होय तरी म्हणा की 170. कशा करता? कशा करता? उत्तर सोपं आहे, सुखा करता. एखाद्या व्यक्तीला वाटतं 3-3.5 कोटीचा बंगला आपला असावा, असं यस यस असं वाटतं, 3-3.5 कोटीचा बंगला असावा. कशा करता? उत्तर आहे सुखा करता. लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीला वाटतं शिंदखेड राजा या ठिकाणी कलेक्टर येणे असलेली 5 गुंठे जमीन हायवेच्या टच आपली असली पाहिजे. कशा करता? सुखा करता. बँकेत बॅलन्स असावा, एक इकडे इथे, बँकेत बॅलन्स असावा. कशा करता? सुखा करता. तुम्ही जागे आहेत म्हणजे शेती कशा करता? सुखा करता. बंगला सुखा करता. 50 लाखाची गाडी असावी. कशा करता? सुखा करता. शेती सुखा करता. बंगला सुखा करता. गाडी सुखा करता. प्लॉटिंग सुखा करता. एक सोपं वाक्य अजून विचारतो, माणसं जगतात कशा करता? बोला ना. सुखा करता. आणि अजून एक सोपं विचारतो, माणसं मरतात कशा करता? म्हणा की सुखा करता. अहो, दुःखाला वैतागलेले असतात, घ्या फाशी, व्हा मोकळं. म्हणजे जीवनातल्या कोणत्याही घटनेच्या बुडाशी दडलंय काय? जीवन सुखी झालं पाहिजे. लक्ष द्या. दिवसभर शेतातलं काम करून, उद्योग करून, व्यवसाय करून, नोकरी करून, पंक्तीला पोटभर जेवून निवांत झोपायचं सोडून तुम्ही सगळेच इथं या मंडपात येऊन बसलात कशा करता? बोला की कशा करता? सुखा करता. मग जर सुखा करताच बसलात तर 12 वाजेपर्यंत चालू ठेवू का? नाही म्हणजे सुखा करताच बसलात तर घ्या की सुख. काय होय, चिलया महाराजाला विचारावर होय म्हणतात का? ते जेवायचे राहिलेत अजून, ते जेवायचे राहिले दोघं, तुम्ही राहिले जेवायचे. लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. म्हणजे जीवनातल्या कोणत्याही घटनेच्या बुडाशी इच्छा काय माणसाची? जीवन सुखी झालं पाहिजे. मग ऐका, मग जीवन सुखी होतंय का? होत नसेल तर का होत नाही? आणि मग ते कधी सुखी होईल? या सर्व प्रश्नाची उत्तर मी आजच्या कीर्तनात सांगणार नाही. सांगणार नाही. लोक म्हणतील मग काय सांगणार आजच्या कीर्तनात? आजच्या कीर्तनात मी हे सांगणार आहे, सुखासाठी तळमळणारा, सुखासाठी तळमळणारा, सुखासाठी तडफडणारा, सुखासाठी धडपडणारा, सुखासाठी रात्रंदिवस मेहनत प्रयत्न करणारा जो जीव आहे, तो जीव सिद्धांतामध्ये वास्तवतः तो जीव देवाचा, भगवंताचा, वाह काय आहे, अंश आहे, अंश. पुढं बोलवल्याचा फायदा झाला बघा, बेस्ट. तो जीव हा देवाचा काय आहे? अंश आहे, अंश. श्रीमद भगवत गीतेने स्पष्ट म्हटलंय, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृते स्थानी कर्षति. ज्ञानोबरायची भाषा आहे, हा परमात्माची परी दुसरा. ऐका, देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. पहिल्यासारखंच राहू द्यायचं. थोडक्यात काय, जीव हा देवाचा काय आहे? अंश आहे, अंश.
मग जाग राहा. जीव जर देवाचा अंश आहे तर मग जीव दुःखी का? जीव देवाचा काय आहे? अंश आहे, अंश. जीव देवाच्या किती जवळ आहे, किती जवळ आहे, ती जवळीकता सांगताना एक छान प्रमाण सांगतो. उदका वेगळा उदका वेगळा आता भजो श्रवणे परी नव्हे टाळी वाजवा. आता भजो परी आता भजो परी उदका वेगळा तरंग निराळा नव्हे. लक्ष द्या. उदक म्हणजे पाणी आणि तरंग म्हणजे त्या पाण्यावरती अशी छोटी 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 दगड असतात, त्याला तरंग म्हणतात. मग काय दगडाला होय म्हटले. लक्ष द्या, चांगलं लक्ष द्या. उदक म्हणजे पाणी आणि तरंग म्हणजे, जाऊ द्यायला ताण देत नाही. उदक आणि तरंग वस्तू दोन असतात का वस्तू एकच? वस्तू एक आणि नाव का बरं असं झालं? वस्तू तर एक आहे, मग नाव दोन का आली? त्याचं उत्तर आहे, पाण्याच्या आकारमानात, वस्तुमानात, स्थूलमानात बदल झाला की त्या झालेल्या बदलाला तरंग असे म्हणतात. बरोबर. बदल होतो कधी, कशामुळे बदल होतो? हवा लागली की. हवा लागली की. लक्ष द्या. हवा जर थांबली, हवा जर थांबली तर उदक आणि तरंग दोन्ही दोन का दोन्ही एकच? एकच. दोन्ही एकच. कधी? हवा थांबली तर. तसं ऐका दादानो, जीव आणि देव दोन्ही दोन नसून दोन्ही एकच आहे. पण कधी? हवा थांबली तर. कोणती हवा? कोणती हवा? लक्षात घ्या. मायेची हवा लागली की त्याला ईश्वर बनावं लागतं. कल्पनेची, अविद्येची हवा लागली की त्याला जीव बनावं लागतं. माझेची हवा लागली की त्याला बद्ध बनावं लागतं. प्रमाण पाठ आहेत. लक्ष द्या. कल्पना, अविद्या, माया, अज्ञान, विकार ही हवा जर थांबली तर जीव आणि देव दोन्ही दोन नसून दोन्ही एकच आहे. थोडक्यात काय? जीव किती देवाच्या जवळ आहे? जितका तरंग पाण्याच्या जवळ आहे. साधारणतः तरंग पाण्याच्या किती जवळ असतो अंदाजे? हा, चला कळलं. म्हणजे तरंग जितका पाण्याच्या जवळ तितका जीव देवाच्या जवळ आहे. मग इतका जर जीव देवाच्या जवळ आहे तर मग जीव दुःखी का? लक्ष द्या. जीव हा देवाचा काय आहे? अंश आहे. मग जीव अंश आहे, देव अंशी आहे. मग अंशी असलेला जो देव आहे ना, तो देव सुखाचा आगर आहे, सुखाचा निधी आहे, सुखाचा गाभा आहे, सुखाची खान आहे, सुखाचा ठेवा आहे, सुखाची रास आहे, सुखाचा सागर आहे. सगळीच प्रमाण आहेत, पण
आपल्याला घड्याळाची अडचण आहे ना, लक्षात ठेवा सगळी प्रमाण आहेत. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर, अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळली. सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते. अर्थात अर्थात सुखाचा निधी सुख सागर जोडला. ज्ञानोबारायाची भाषा आहे, परमात्मा हा सुखाचा सागर आहे. भगवान सुखाचा सागर आहे. मग देव जर सुखाचा सागर आहे तर त्याचाच अंश असणारा जीव दुःखी का? शोधलं पाहिजे. लक्ष द्या, जरा लक्ष द्या. 2 महिने जर सलग पाऊस नाही आला, थांबला पाऊस, तर वाहणारा ओढा काय होतो? आटतो. 4 महिने पाऊस नाही आला तर वाहणारी नदी आटते. 2 वर्ष पाऊस नाही आला तर भरलेलं धरण आटतं. 12 वर्ष पाऊस नाही आला तर समुद्र आटतो. लक्ष चांगलं द्या. कीर्तन हे प्रोटोकॉल म्हणून ऐकायचं नाही, लक्ष देऊन ऐकायचं. 12 वर्ष पाऊस नाही आला तर समुद्र काय होतो? 24 वर्ष पाऊस नाही आला तर. थोडक्यात चला, जो कधी आटतच नसतो त्याचं नाव समुद्र आहे. राजानो, तसा परमात्मा हा सुखाचा समुद्र आहे, सागर आहे. ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात, वार्षिये विन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो, तैसा निरुपचारू संतोषी जो. पावसाशिवाय ही जो कधी आटतच नसतो त्याचं नाव काय आहे? समुद्र आहे, सागर आहे. तसा भगवान परमात्मा सुखाचा ओढा आहे का नदी आहे? मग देव जर सुखाचा सागर आहे तर त्याचाच अंश असणारा जीव दुःखी का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय इथून उठण्यात मजा नाही. उत्तर सापडलं पाहिजे. एक लक्षात घ्या, एक सर्वसाधारण नियम सांगतो मी. काय नियम आहे? नियम असा आहे, जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. तुम्हाला साखर माहिती आहे का? माहिती आहे. कशापासून बनवतात? ऊसापासून. हा, बरोबर बरोबर बरोबर. ऐका, लक्ष द्या. म्हणजे लक्ष द्या, लक्ष द्या. म्हणजे तिथं ऊस हा कोण आहे? अंशी. आणि साखरेचे छोटे छोटे कण त्याचा काय आहे? अंश आहे. आता ऐका बरं का, अंशी असलेला ऊस चवीने गोड आहे, म्हणूनच त्याचा अंश असलेली साखर सुद्धा चवीनं. दुसरं उदाहरण देतो. मीठ माहिती आहे? माहिती. विहिरीच्या पाण्यापासून मीठ बनवतात का बोरच्या पाण्यापासून मीठ बनवतात? समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवतात. म्हणजे तिथं समुद्र कोण झाला? अंशी. आणि मिठाचे छोटे छोटे खडे त्याचा काय झाला? अंश. आता ऐका, अंशी असलेला समुद्र चवीने खारट आहे, म्हणूनच त्याचा अंश असलेलं मीठ सुद्धा चवीनं खारट आहे. मला वाटतं या 2 उदाहरणातून तुमच्या हे ध्यानात आलं, जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. बरोबर? तर मग आजच्या आपल्या सिद्धांतामध्ये, भूमिकेमध्ये अंशी कोण आहे? देव. अंश कोण आहे? जीव. अंशी असलेला देव सुखाचा सागर आहे, तर मग त्याचाच अंश असणारा जीव दुःखी का? का सुखा करता रोज एका गावाला फिरतोय? नाही समजलं? समजलं का? बरं वाटलं का? जास्त बरं वाटलं? लक्ष द्या, जरा लक्ष चांगलं द्या. कसं आहे बघा, अजून सोपं करतो तुमच्याकरता, एकदम सोपं करतो. ते एखादा मनुष्य असतो, म्हातारा मनुष्य असतो. ऐका, म्हातारा मनुष्य असतो.
तो एखाद्या 22-25 वर्ष वयाच्या तरण्या पोराला बोलतो, अरे दादा, तुझा वडील आम्ही पाहिला, तुझा आजोबा सुद्धा आम्ही पाहिला, अरे आम्ही लहान लहान असताना तुझा पंजा सुद्धा पाहिला. या 10 खेड्यात दान धर्म करण्याच्या बाबतीत, अन्नदान करण्याच्या बाबतीत, लोकाला मदत करण्याच्या बाबतीत त्यांचा हात धरायची कोणाची हिम्मत नव्हती. आणि त्या खानदानात तू जन्माला आलाच आणि खुशाल लोकांकडून मागून तंबाखू खातोच. याचा अर्थ विकत घेऊन खायची असते असा नव्हे, लक्षात ठेवा. तो मनुष्य म्हणतो, तुझं हे वागणं तुझ्या खानदानाला शोभत नाही. माझा मुद्दा इथं आहे, तसं जीव हा कोणाच्या खानदानातला आहे? देवाच्या. आणि त्याची खानदान तर सुखाचा सागर आहे. मग जीव दुःखी का? मला वाटतं प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. खरं सांगा, मुळात जीवाला सुख मिळत नाही का? संसारामध्ये सुख मिळत नाही का? संसारात सुख मिळतंय ना बाबा? संसारात सुख मिळतंय? खरंच खरंच मिळतंय का संसारात सुख? म्हणजे मिळतंय का? मिळतंय का नाही? काय होय का नाही? अगोदर होय म्हणले होते, आता नाही. अहो निदान कीर्तन होईपर्यंत तरी एका पक्षात राहा. लक्ष द्या. तर बोला, संसारात सुख आहे का नाही? नाही. संसारात जर सुख नाही असं तुमचं जर ठाम मत असेल, तर कीर्तन झाल्यानंतर कुठे जाणार आहोत? अर्थ इतकाच आहे, संसारामध्ये सुख आहे. घाबरू नका. आहे. फक्त अडचण एवढीच आहे, थोडं आहे. सुख पाहता जमा पाडे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये. दुःख पाहता जमा पाडे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये, दुःख पर्वताये. दुःख पाहता जमा पाडे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पाहता जमा पाडे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे. दुःख पाहता जमा पाडे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पाहता जमा पाडे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये म्हणे, दुःख पर्वताये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. लक्ष द्या, संसारात सुख आहे पण थोडं आहे. एक. दुसरी गोष्ट किंचित आहे. किंचित सुखाचा धरिला अभिलाष, तेने झाला नाश बहु पुढे. तुकोबारायाचं चरण आहे. तिसरी गोष्ट क्षणिक आहे. चौथी गोष्ट नासका आहे, नाशवान आहे. मिळत नाही असं नाही. ऐका, जर संसारात सुख नसतं तर लोकांनी 1 मिनिट सुद्धा संसार केला आहे. पण थोडं आहे, क्षणिक आहे, नष्ट होणार आहे. आणि त्याच्या मोबदल्यात दुःख मात्र पर्वत आहे. दुःख किती आहे? थोड्याशा सुखासाठी आम्ही प्रचंड दुःख काय करतोय? सहन करतो. ते जुने कीर्तनकार मंडळी खूप गोड दृष्टांत सांगतात बघा, चांगलं रंगवून सांगतात. आता तुम्ही म्हणसाल ते काय सांगतात ते तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय आम्हाला कसं काय कळलं? ठीक आहे, तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. फार काय महत्वाचं नाही ते, पण तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. बहुतेक मला वाटतं तेवढंच ध्यानात राहतं का काय कोणास ठाऊक, पण सांगतो. थोडे
अशा सुखासाठी आम्ही प्रचंड दुःख सहन करतोय. एक मनुष्य होता, त्याच्या पाठीमागे वाघ लागला. वाघ कळतो का तुम्हाला? बिबट्या बिबट्या. बर, वाघ लागला. आता वाघ माग लागल्यावर माणूस डावीकडे पळल का उजवीकडे पळल? बर, सरळ पळल. वाघ माग लागला. काय करावं? तेवढ्यात त्याला समोर विहीर दिसली. पोहता येत होतं. त्याला वाटलं विहिरीत उडी टाकू, पोहू, वाघाच्या तावडीतून जीव वाचू. पण 2012चं साल होतं, दुष्काळ होता, कोरडी फट विहीर होती आणि त्या विहिरीत एक असा नाग होता फणा काढून. खाली उडी टाकावी तर नाग आहे, विहिरीच्या काठावर थांबावं तर वाघ आहे. काय करावं? तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, त्या विहिरीच्या काठावर एक जुनं वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्या अशा त्या विहिरीत लोंबकळत होत्या. या पट्ट्यानं अशी झेप घेतली आणि त्या पारंबीला लोंबकळला. नेमकं त्याच पारंब्यावर वरच्या बाजूला आग्या मोहोळ होत. याच्या हेलकाव्यानं ते मोहोळ उठलं, त्या माश्या उठल्या आणि त्या सगळ्या माश्या याच्या अंगाला येऊन गुदगुल्या करायला लागल्या. माश्या गुदगुल्या चावायला. बर, खाली उडी टाकावी तर, विहिरीच्या काठावर उडी टाकावी तर, तसंच लोंबकळत राहावं तर माश्या चावत्या. किती बेजारी आहे, किती बेजारी आहे. कोणाची? त्या माणसाची. कोणत्या? लोंबकळलेल्या. हे मी कुणाचं सांगतोय? त्या लोंबकळलेल्या माणसाचं सांगतोय. आणि त्या लोंबकळलेल्या माणसाचं सांगायसाठी मी इथं आलोय वय दावत. काय कमाल आहे, अवघड आहे. आता तेवढ्यातून काय झालं, याच्या हेलकाव्यामुळं त्या मोहोळाचा कांदा फुटला. इकडे काय कांदाच म्हणतात, कांदा फुटला. आणि कधीतरी एखादा मधाचा थेंब खाली पडायचा. तेवढ्यातून त्यानं जीभ अशी बाहेर काढायची आणि त्या जिभेवरती तो मधाचा थेंब काय करायचा? झेलायचा. आणि मग त्यानं मनातल्या मनात म्हणायचं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. कधीतरी पडणाऱ्या एखाद्या थेंबासाठी वाघही विसरला, नागही विसरला, चावणाऱ्या माशाही विसरला. कोण? तो लोंबकळलेला माणूस. हे कोणाचं चाललंय? लोंबकळलेल्या माणसाचं चाललंय. काय कमाल आहे तुमची. लक्ष द्या मुद्द्याकडे, माझ्या चांगलं लक्ष द्या. असंच झालंय आमच्या जीवनात. कुठंतरी कधीतरी एखादा थेंब मधाचा भेटतो महाराज, आणि दुःख मात्र प्रचंड सोसतोय. लक्ष द्या, असलं क्षणिक सुख, नासक सुख, नष्ट होणारं सुख, किंचित सुख, थोडं सुख जीवाला अपेक्षित नाही. जीवाला कोणतं सुख अपेक्षित आहे? निरतिशय सुख, अविनाशी सुख, चिरंतन सुख, शाश्वत सुख जीवाला पाहिजे. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे? त्या सुखाचं लक्षण जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात सांगतात. तुक म्हणे आरूपीचे, 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 तुक म्हणे आरूपीचे.
आरोपीचे सुख साचे निनावे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे त्या सुखाचं लक्षण सांगतात. आपण मुद्दाम शेवटच्या चरणात प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. झालं बुवा आता बुवा शेवटच्या चरणात बरं वाटतं जरा असं धीर देऊन मग 11 वाजल्या तरी अडचण नसते. लक्ष द्या. तुका म्हणे अरूपीचे 3 लक्षणं सांगितली. एक अरूपीचे, दुसरं साचे आणि तिसरं निनावे सुख. ऐका, अरूपीचे म्हणजे रूप नसलेलं, निनावे म्हणजे नाव नसलेलं आणि साचे म्हणजे खरं असलेलं. असं जे आहे ते सुख आम्हाला पाहिजे. थोडं लक्ष द्या. ज्याला रूप असतं, ज्याला नाव असतं, सांगतो ते खरं नसतं. रूप आणि नाव हे दोन्ही अंश मायेचे आहेत. अस्ति भाती प्रिय हे 3 अंश ब्रह्माचे आहेत आणि नाम आणि रूप हे दोन्ही अंश मायेचे आहेत. सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं म्हटलंय आणि नाम रूपात्मकम जगत असं म्हटलंय. लक्ष द्या. आरोपीचे रूप नसलेलं, निनावे नाव नसलेलं. ऐका, जे रूपरहित असतं, जे नावरहित असतं, पुढे सांगतो तेच खरं असतं. जे रूपरहित असतं, नावरहित असतं, खरं असतं तेच सुख असतं. आणि जे रूपरहित असतं, नावरहित असतं, खरं असतं तेच सुख असतं. आणि ते दुसरं तिसरं कोण नसतं, तो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच असतो. तो स्वतः देवच असतो. लक्ष द्या, चांगलं आहे का. आरोपीचे म्हणजे रूपरहित, निनावे नावरहित आणि साचे म्हणजे खरं. हे फक्त कोण आहे तर केवळ परमात्माच आहे. आणि म्हणून असं भगवंताचंच सुख हेच जीवाला काय आहे, अपेक्षित आहे. मला वाटतं हे आत्ता जे मी सांगितलं 1-2-2.5 मिनिट ते तुमच्या डोक्याला बहुतेक ताण देणार झाला असेल. लोक म्हणत असतील चांगलं कीर्तन करता करता यांना मध्येच काय झालं. त्यामुळं तुम्ही तुमच्या डोक्याला हे आरोपीचे, निनावे, साचे इतका काय डोक्याला ताण करून घेऊ नका. सोपं करतो एकदम. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे, एकदम सोपं त्याचं लक्षण करतो. 2 प्रकारात मी त्याचं वर्गीकरण करतो. पहिला, प्रत्येक जीवाला त्या सुखाची अपेक्षा आहे. कोणत्या? प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला मिळणारं सुख खरं असलं पाहिजे. एक. आणि दुसरी प्रत्येकाची अपेक्षा आहे आपल्याला मिळणारं सुख हे कायम टिकलं पाहिजे. म्हणजे ते टिकाऊ असावं, टाकाऊ नसावं. लक्षात घ्या. कोणते 2 निकष सांगितले मी. पहिला निकष, प्रत्येकाला वाटतं आपल्याला मिळणारं सुख हे खरं असलं पाहिजे. आणि दुसरा निकष, टिकाऊ असलं पाहिजे. चला मी हे पटवून देतो. बघा, गृहीत धरा, कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मी 1000 रुपयाची नोट प्रत्येकाला देणार. राहिलीच नाही, खोटी आहे. आणि खोटी नोट देता का आम्हाला? म्हणजे माझा प्रस्ताव त्यांनी 1 सेकंदाच्या आत धुडकावून लावला. बरोबर. उलट हे लोक असं म्हणतील, कीर्तन संपल्यानंतर 1000ची खोटी नोट देण्यापेक्षा 100 रुपयाची पण खरी द्या. बरोबर आहे ना? 100 रुपये खरी तुम्हीच मला देणार हो. मी फक्त गृहीत धरा म्हणतोय. म्हणजे पहिली अपेक्षा काय माणसाची? आपल्याला मिळालेलं कसं असलं पाहिजे? खरं असावं. चला, दुसरी अपेक्षा काय सांगितली होती मी? टिकाऊ असावं. आता ऐका,
कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मी चलनात चालणारी खरी असलेली 500 रुपयाची नोट प्रत्येकाला देणार आणि एकदा नाही 5 वेळेला देणार. म्हणजे प्रत्येकाला मी 500च्या किती नोटा देणार? 5 नोटा प्रत्येकाला देणार. बघा, कोणीही माझा प्रस्ताव धुडकावलेला नाही. खरी नोट आहे की कसं काय धुडकायचं? उलट मला वाटतं आता हे सगळे लोक याची वाट पाहत असतील. कशाची? मी जय विठ्ठल कधी करतोय. पण लक्षात ठेवा, तुम्ही माझा प्रस्ताव अर्धाच ऐकलाय, पूर्ण ऐका. मी 500च्या 5 नोटा प्रत्येकाला देणार आणि काही नाही, त्या दिलेल्या परत घेणार. मला वाटतं हे लोक आता काय म्हणतील माहितीये का? 500च्या 5 द्यायच्या आणि पुन्हा परत घ्यायच्या. त्याच्यापेक्षा महाराज असं करा, काय 200चीच द्या, फक्त परत होऊ नका. म्हणजे सिद्ध काय झालं? मिळालेलं टिकलं पाहिजे. टिकलं पाहिजे. 2 अपेक्षा आहेत माणसाच्या. पहिली गोष्ट मिळालेलं खरं असावं आणि दुसरी गोष्ट मिळालेलं कायम टिकावं. मग आता ऐका, तुम्ही जागेत म्हणून बोलतो. मग खरं सुख आणि टिकणारं सुख फक्त पांडुरंगाचंच आहे. तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा. आणि म्हणून खरं सुख मिळावं, टिकणारं सुख मिळावं, हीच अपेक्षा प्रत्येक जीवाला आहे. आणि ही अपेक्षा करणारा जो जीव आहे तो जीव देवाचा अंश आहे आणि देव तर सुखाचा सागर आहे. तर मग जीव दुःखी का? म्हणजे अजूनही प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. 9:30 होत आले, अर्धा तास राहिलाय. प्रश्नाचं उत्तर काय केलं पाहिजे? सापडलं पाहिजे. ठीक आहे भाऊ, चला सांगून टाकतो. सांगतो उत्तर. उत्तर आहे का? जीव सुखी का होत नाही? उत्तर आहे का? उत्तर असं आहे, एका वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं, दादा घरामध्ये जा, कोपऱ्यामध्ये कपाट आहे, त्या कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे आणि त्याच्यात परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला? मुलाला. कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला? मुलाला. कोपऱ्यामध्ये कपाट आहे, त्याच्यामध्ये लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? आता किती वेळा सांगायचं मी? 3दा झालं की बरं? उरकायचं नाही का कीर्तन आपल्याला? कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? काय काय तुमच्या डोक्यात काय शिरणं गेलं का काय? थोडं आर्थिंगला पाणी होतं ना, काय शिरलं डोक्यात? आम्हा असं म्हणाय की तुम्ही आपलं उगाच गप बसले, काय कमाल आहे तुमची. हा म्हणजे ती लोखंडाची डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची व्हायला पाहिजे. पण ती डबी लोखंडाचीच होती. तुम्ही म्हणाल मग परीस खोटा असेल, पण ऐका, परीस खराच होता. मग परीस जर खरा होता तर ती डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची व्हायला पाहिजे. आता डबीत परीस ठेवलाय म्हणल्यावर ती डबी सोन्याची व्हायला पाहिजे. हे जसं तुम्हाला कळतंय तेवढं मला कळत नसेल का बरं? उगाच तारीख घेतली काय मी? मला पण कळतंय ना, पण मी तरी काय करू? दृष्टांतात तसंच लिहिलंय, मी काय करू? नाही लक्षात आलं? एक कीर्तनकार खेड्यामध्ये कीर्तनात वेदांत सांगत होते. सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे? सांगायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे. फक्त
कळून सांगायला पाहिजे, पाठ करून नव्हे. हे महत्वाचं आहे. पाठ करून सांगितलं की सगळा घोटाळा होतो. ते एक जणांना पाठ केलं आणि सांगता सांगता झालं उलट, आणि ते महाराज लागले सांगायला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्म मिथ्य आहे, जग सत्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. आता ते तुमच्यासारखे जाणकार श्रोते, त्यांना पटतंय का? त्यांना सहन होईना. त्याने महाराजाच्या पायाला चिमटा घेतला. महाराज महाराज उलट झाले, उलट चुकलं तुमचं, उलट झालंय. महाराज त्यांच्यावरच रागावले. काय उलट झालंय आणि उलट झालंय? माझ्या वहीत असंच लिहिलंय म्हटले. काय लक्ष द्या जरा, चांगलं लक्ष कीर्तनाकडे द्या, मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. माझ्या बोलण्याचा मुद्दा असा आहे, अक्षरशः दादा गेला, त्यानं कपाट उघडलं, हातामध्ये ती डबी घेतली. कशाची? लोखंडाची. लोखंडाची. आणि त्या डबीचं झाकण उघडलं तर अक्षरशः त्याच्यात काय होता? परीस. परीस. मग ती डबी सोन्याची का झाली नाही? त्याचं उत्तर आहे, तो परीस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. कशात? प्लॅस्टिक. कारण त्यावेळेस प्लॅस्टिक बंदी झालेली नव्हती. आता प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून परीस साधारणतः किती महिने त्या डबीत ठेवल्यावर डबी सोन्याची होईल? बोला, होईल का? होऊ शकत नाही. डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? बोला, डबीत परीस नाही का? ओ, डबीत परीस नाही का? कट्ट्यावरचे डबीत परीस नाही का? पलीकडचे मागचे डबीत परीस नाही का? बोला, डबीत परीस नाही का? बोला, डबीत परीस नाही का? बोला, डबीत परीस नाही का? काय डोक्यात येईना का? बोला, डबीत परीस नाही का? अरे कोणत्या डबीत परीस नाही? बोला ना. सारवा घटी राम. कोणत्या डबीत परीस नाही सांगा? प्रत्येकाच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये रामू. प्रत्येक डबीत, हा, इथे आलेल्या प्रत्येक डबीत परीस आहे. तरी सुद्धा या सगळ्या डब्या अशा फोटो काढायसारख्या का? अशा नाराज का? प्रत्येक डबीत कोण आहे? परीस आहे. परीस म्हणजे परमात्मा आहे. तरीही मग आमचं जीवन असं दुःखी का? त्याचं उत्तर आहे, त्या डबीचं सोनं झालं नाही. कारण आहे, त्या डबीला सोनं होण्यापासून रोखलं कोणी? मध्ये प्रतिबंध कोणाचा आला? कशाचा? प्लॅस्टिकचा. प्लॅस्टिकचा कागद आहे, तो प्लॅस्टिकचा कागद मध्ये आडवा आला आणि म्हणून त्या डबीचं सोनं झालं नाही. अगदी तसंच मायबाप, तुमच्या माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये परमात्मा रूपी परीस आहे. आहे तरीही आपलं जीवन सुखी होत नाही. त्याचं कारण आहे, त्याच्या आणि आपल्यामध्ये आडवा आलेला आहे. काय? प्लॅस्टिकचा कागद. देवाच्या आपल्यामध्ये काय आडवा आलाय? प्लॅस्टिकचा कागद. जावा जालन्याला, बुलढाण्याला, घ्या ऑपरेशन करून कागद काढून, मग काय करतात? एसटी निघून गेल्यावर बोचकं घेऊन पळण्यात मजा नसते. लक्षात आलं की नाही? देवाच्या ना आपल्यामध्ये काय आडवा आलाय? प्लॅस्टिकचा कागद. ऐका ऐका ऐका, लक्ष द्या. कागद आडवा आला इथपर्यंत बी उत्तर बरोबर आहे, पण प्लॅस्टिकचं नव्हे. नीट ऐका. तर मग काय करावं लागेल? त्या डबीचं सोनं होण्याकरता त्या परिसराला गुंडाळलेला जो कागद आहे तो काय करावा लागेल? काढून काढून फेकून द्यायचा? नका. अशी कागद कुठं पण फेकू नका. बिचारा देशाचा पंतप्रधान स्वच्छतेसाठी खूप प्रयत्न करतोय. तुम्ही अशी कागद कुठं बी फेकू नका. फेकून दिलेला कागद हवेनं वाऱ्यानं पुन्हा येऊन गुंडाळण्याची शक्यता दाट आहे. आणि म्हणून काय करायचा? तो कागद जाळूनच टाकायचा. तो कागद काय करायचा? जाळूनच टाकायचा. अगदी तसाच दादानो, तुमच्या आणि माझ्यामध्ये, अर्थात देवाच्या आपल्यामध्ये जो कागद आडवा आलाय, कोणता कागद आडवा आलाय?
या देहाच्या नावाचा अभिमान, या देहाच्या रूपाचा अभिमान आणि त्या अभिमानानं झालेलं पाप, हा कागद आडवा आलाय. आणि म्हणून हा कागद सुद्धा जाळूनच टाकला पाहिजे, हा अभिप्राय महाराज अभंग जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात, जळो आता नावरूप. देवरूपी परीस आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये आहे, तरी पण आपलं जीवन सुखी होत नाही. काय कारण? मध्ये कागद आडवा आलाय. कोणता? प्लॅस्टिकचा नाही, या देहाच्या रूपाचा अभिमान हा एक कागद आणि या देहाच्या नावाचा अभिमान हा एक कागद. दादानो, तो कागद जळालाच पाहिजे. म्हणजे काय? पहिली गोष्ट सांगतो, या देहाचं तादात्म्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपलं जीवन सुखी होत नाही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना म्हणायचे, पाहिलं का तुम्ही? ते म्हणायचे की बुवा देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. ते ओवी सांगायचे, जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अजून सांगतो, देहाचा विसर पडल्याशिवाय जीवन सुखी होत नाही. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळू आले. पण कधी? देहाचा विसर पाडी मज देवा ताईसा करी उपकार. देहाच्या निराशे पावी जेया ठाया, किंवा तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रुपता, किंवा देह नव्हे मिहे सरे उरला उरे विठ्ठल. लक्ष द्या, या देहाचं तादात्म्य संपलं पाहिजे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा पाठात सांगताना असं म्हणायचे, ते असं म्हणायचे, किती जरी लावला लक्ष, किती जरी लावला लक्ष, तरी हे मातीत होणार आहे मिक्स, आणि हे ठरलेलं आहे फिक्स. कीर्तन सांगणाराचही, हा का मला वाटलं तुमचं नाही, मग सगळ्याच हे लक्षात ठेवा. बुवा असं म्हणायचे, काय म्हणायचे सांगतो, ते असं म्हणायचे, एक दिवस या शरीराची 3 चिपट्या राख होणार आहे. पुढे असं म्हणायचे, एक दिवस हे मातीत जाणार आहे. पुढे असं म्हणायचे, एक दिवस याची माती होणार आहे. पण पुढे अजून एक असं म्हणायचे महाराज, काय म्हणायचे, हे मातीत जाणार आहे, याची माती होणार आहे,
हे आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं एवढंच. हे लक्षात ठेव, हे अगोदर कळलं पाहिजे ना, मातीत जाणार आहे. काय माणसं नाद करतात, अरे राम 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 राम. बुवाच म्हणायचे, काय काय माणसं फिरवून लावते तो. काय काय कळलं नाही, फिरवून लावतात ना ते. तसं जमलं, हा जमलं जमलं. ऐका ऐका, बुवा म्हणायचे काय काय लोक दिवसातून 3दा दाढी करतात हो. आता 3दा दाढी केल्यावर पुन्हा काय केस येत नाहीत का? उलट वस्तारा किती लांब गेलाय म्हणून ते डोकं वर काढून बघतात असं. लक्ष द्या, बुवा म्हणायचे अरे त्यापेक्षा दिवसातून 3दा हरिपाठ वाचा, पदरात पुण्य पडेल आणि देव कृपा करेन. कधीतरी मायबाप या गोष्टीचा थोडा विचार करा हो. आज खंत आहे हो, कीर्तनाला येताना लोक नटून यायला लागले हो. माझं बोलणं नाही कळलं अहो. एका ठिकाणी ते चोपदार आणि त्याला लाइटिंग केली, त्या टोपीलाच लाइटिंग केली, चमचम चमचम करत. अरे मी म्हणलं तुझ्याकडेच बघायला लागले, माझ्याकडे बघा ना कोणी. फार अवघड आहे, फार अवघड आहे. कीर्तनाला येताना फेटा बांधताना आरशात पाहून सोडून 10-12 वेळा सोडून बांधतात हो. आणि नंतर कीर्तनाला अभंग घेतात, भक्ताईशे जाना. जाऊ द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. या देहाचं तादात्म्य काय झालं पाहिजे, संपलं पाहिजे. त्याचा अभिमान, त्याची आसक्ती जळाली पाहिजे. अजून काय जळायला पाहिजे, नावाचा अभिमान जळाला पाहिजे. आता हे तर प्रकरण फार अवघड आहे. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका महाराजाच्या मुलीच्या लग्नाला मी गेलो होतो. त्याच्यानंतर 10-12 दिवसांनी मला एका महाराजांची भेट झाली. मी त्यांना विचारलं, तुम्ही नव्हते लग्नाला आले? नाही आलो म्हणे. म्हटलं का बरं आले नव्हते, पत्रिका नव्हती का तुम्हाला? हो हो, घरी येऊन दिली ती म्हणे मला, घरी येऊन. मग का आले नव्हते, वेळ नव्हती का तुम्हाला? अरे म्हटलं मला विचारून तर तारीख काढली होती. वा. म्हटलं मग का आले नव्हते, तब्येत नव्हते का बरी? नाही म्हणले, तब्येत व्यवस्थित चांगली होती. मग का आले नव्हते, कुठं कीर्तनाला गेलते का? नाही म्हटले, सध्या नाही कोणी बोलवत आपल्याला. म्हटलं मग का आले नव्हते, तब्येत चांगली होती, तुम्ही घरीच होते, तुम्हाला विचारून तारीख काढली होती, पत्रिका तुम्हाला घरी आणून. मग का आले नव्हते तुम्ही लग्नाला? अरे नाव नाही होतं ना. मी म्हणलं राव पत्रिकेत तुमचं नाव पण होतं. ते म्हणले तेच तर अडचण. म्हणलं काय अडचण? कळतं का म्हणले त्यांना माझं नाव कुठं छापावते, कळतं का म्हणले. त्याने अशी मांडी खालची पत्रिका काढली, ते पत्रिकेवरच बसलं होतं. बघा म्हणे बघा, ते पत्रिकेत असतं ना, वेगळे वेगळे विभाग असतात ना, संयोजक, आयोजक, व्यवस्थापक, कार्यवाहक, प्रमुख उपस्थिती, जे कुठल्याच कामाचे नसतात ते सगळे त्याच्यात असतात. त्याच्यात अजून एक विभाग असतो आशीर्वादाचा. आणि त्या आशीर्वादाच्या विभागामध्ये यांचं नाव होतं. फक्त अडचण अशी आहे, ते 3ऱ्या क्रमांकाला होतं. 3ऱ्या. त्यांच्या वरती आणखीन दुसऱ्या 2 महाराजांची नावं होती आणि ते त्यांना झोंबलेलं होतं. आणि म्हणून ते म्हणत होते, ही माझी लायकी आहे का, ही माझी लायकी आहे का, इथं छापतेत का माझं नाव, ही माझी लायकी आहे का? मी माझ्या मनातल्या मनात म्हटलं, हेच तुझी लायकी आहे. मी म्हणलं बरं झालं रे, हा लग्नाला आला नाही, याच्या पोटात आगच पडलेली, हा काय त्या पोरीला आशीर्वाद देणार होता सांगा. मी ही सत्य घटना सांगतोय महाराज, अनिल महाराज, सत्य घटना सांगतोय. माझ्यावर फक्त उपकार एवढाच करा, त्या महाराजांचं नाव विचारू नका, बस एवढंच करा. मी का आपल्याशी हे सगळं बोलायला लागलोय, कधीतरी याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. कुठं छापलंय, कसं छापलंय, नाही छापलंय, काय असतं त्याच्यात हो. अरे पत्रिकेत नावं कुठं छापली यापेक्षा, फोटोत कुठं आपण आलोय यापेक्षा, संत शिवपुरी बाबाच्या, संत सोमपुरी बाबाच्या हृदयात आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे. असा प्रयत्न करा ना. किती जीवाचा आटापिटा करताय हो तुम्ही फोटोसाठी. अरे राम 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 राम. कधी याच्यातून बाहेर पडायचो, कधी. आणि काय नसतं. लोक आज आमच्याबरोबर फोटो काढतात, उद्या डिलीट करतात. गेल्या वर्षीचे फोटो द्या म्हणलं तर एक बी दाखविणार नाहीत मला आता. बरोबर आहे का नागरे बाबा, खरं आहे का नाही? गेल्या वर्षीचा एक बी फोटो नाही राहिलेला आता.
पुढच्या वर्षीचे यंदाचे पुन्हा राहत नाहीत. मी का आपल्याशी हे सांगायला लागलोय? नावाचा अभिमान आणि रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे. काय काय जळून गेलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात, जाळा तुम्ही माझे जाणते मी पण, येणे माझा खुण मांडीला, येणे माझा खुण मांडीला, जाळा तुम्ही तुम्ही माझे जाणते मी पण. जाणता मीपणा जळाला पाहिजे. आता जळो देह सुख दंभमान, ते जळालं पाहिजे. अजून काय जळालं पाहिजे? आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. जर सत्कर्माला तुमचं धन उपयोगाला येत नसेल तर योग्य ठिकाणी जर त्याचा उपयोग आम्ही एक जणाच्या घरी गेलो, फेटा बांधला आणि कीर्तनाला आलो. नंतर लक्षात आलं यांच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत. आणि मग नंतर मी चौकशी केली, का म्हटलं आपल्या घरचे लोक कीर्तनाला आलेच नाहीत. त्यांनी काय उत्तर द्यावं? कसे येता म्हणे महाराज, आमचा खानदानी घराणा, कसं काय कीर्तनाला येता? मी म्हणलं मग पेटवा. नाही, तुमचे खानदान जर कीर्तन ऐकायला आडवे येत असेल, तुम्ही म्हणावं मी कसं काय. माझा मुद्दा समजून घ्या. काय काय जळालं पाहिजे एका वाक्यात सांगतो. देवापासून आपल्याला जे दूर लोटतंय, ज्याच्यामुळं देवातन आपल्यात अंतर पडतंय, ते सगळं जळालं पाहिजे. जळोत ती येथे उपजविते अंतराय, अंतराय उपजविती ती जळोत. देवातन आपल्यात ज्यामुळे अंतर पडतं ते सगळं जळालं पाहिजे. आणि म्हणून जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे. ऐका, नावाचा अभिमान, रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे. थोडं लक्ष द्या. एका वाक्यात विचारतो, माणसाच्या जीवनात अभिमान असावा का नसावा? अभिमान बोला की. नसावा? होय, असावा. हे असावा म्हणतात, हे नसावा म्हणतात. ह्या दोघांना माहित आहे दोन्हीतलं एक उत्तर आहेच. श्रोते लय हुशार असतात. अभिमान असावा, अभिमान नसावा. तर 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 काळजी करू नका. या दोघांपैकी मी एक जणालाही नाराज करणार नाही, कारण अजून मला 15 मिनिट कीर्तन करायचं. अभिमान असावा, अभिमान नसावा. तुमचं बी बरोबर आहे आणि तुमचं बी बरोबर आहे. तर ऐका, खोट्याचा अभिमान नसावा, खऱ्याचा अभिमान झालं. खऱ्याचा अभिमान जरूर असावा. 4 पिढ्या झालं महिन्याची पंढरपूरची वारी आमच्या घराण्याची चालू आहे, याचा माणसाला जरूर अभिमान असावा. जरूर असावा, जरूर असावा. चांगल्या गोष्टीचा अभिमान
असावा, खोट्याचा अभिमान नसावा. कारण खोट्याचा अभिमान दुःखच देतो, हा अभिप्राय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. लटिक्याचा अभिमान, 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 लटिक्याचा लटिक्याचा अभिमान होता शीन पाववीत. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात, खोट्याचा अभिमान दुःख देतो. आजच्या संपूर्ण कीर्तनाचा मूळ गाभा काय आहे? मूळ गाभा हा आहे, जीवन सुखी झालं पाहिजे. मग जीवन सुखी कधी होईल? सोपं उत्तर देतो, दुःख गेल्यावर. दुःख गेल्यावर. दुःख कधी जाईल? सोपं उत्तर देतो, अभिमान मोह गेल्यावर. अभिमान मोह कधी जाईल? ज्याचा आपण अभिमान पकडलाय, ती वस्तू, ती व्यक्ती किंवा तो पदार्थ खोटा आहे असं कळलं की त्याच क्षणाला अभिमान जातो. अभिमान गेला की दुःख गेलं, दुःख गेलं की सुख झालं, सुख झालं की कीर्तन संपलं ना. पुन्हा कशाला कीर्तन करायचंय? ऐका, लक्ष द्या. सुख होण्यासाठी दुःख गेलं पाहिजे, दुःख जाण्यासाठी मोह गेला पाहिजे, आणि मोह नष्ट होण्यासाठी ज्याचा मोह पकडलाय, अभिमान पकडलाय, ती वस्तू खोटी आहे असं कळलं पाहिजे. एक भिकारी भीक मागत होता. 4-5 घरं भीक मागून झाली होती. 5व्या घरातल्या मातोश्रीने त्याला भीक वाढली होती. ती घरामध्ये गेली होती. तिचं लहान मुलगं 4 वर्ष साधारणतः वयाचं अंगणात खेळत होतं, कारण त्यांच्या घरासमोर अंगण होतं. आता लोक फेसोफेस बांधकाम करतात, जागाच ठेवत नाहीत. आत पडीक पडलेला असतं, रस्ता नसतो. चला, अंगणात खेळत होतं. त्याच्या हातात 5 रुपयाचा ठोकळा होता, खेळत होतं. भिकाऱ्याने ते पाहिलं. भिकाऱ्याच्या लक्षात आलं, पुढची 4-5 घरं मागण्यापेक्षा या मुलाला लाडीगुडी लावू, 4-2 पैशाची चॉकलेट याला खायला देऊ, आणि याच्या जवळचे हे 5 रुपये घेऊ. म्हणून भिकारी तिथं घुटमळत होता. घुटमळणं कळतं का तुम्हाला? घुटमळणं म्हणजे गोंडागोळणं नाही, घुटमळत होता. तेवढ्यात काय झालं? तेवढ्यात 10ला 10 मिनिटं कमी होती सकाळच्या. आणि या मुलाचा मोठा भाऊ 2रीला शाळेत असलेला, पाणी प्यायची सुट्टी झाली म्हणून घरी पोरग ते पाणी प्यायला आलं. त्यावेळेस वॉटर बॅग भानगडी असलं नव्हतं. ते पाणी प्यायला घरी आलं. 8 वर्ष वयाचं 2रीचं पोरग घरी आलं. बघितलं तर आपला भाऊ अंगणात खेळतोय. 5 रुपयाचा ठोकळा त्याच्या हातात आहे. भिकारी त्याच्याकडे पाहतोय. ते 5 रुपये घेण्याचा प्रयत्न करतोय. हे मुलाच्या लक्षात आलं या मोठ्या. आणि यानं काय केलं? घरात जाताच मोठ्यानं आईला आवाज दिला, आई लवकर बाहेर ये, बाळूच्या हातात 5 रुपये आहेत, तो खेळतोय. भिकारी त्याच्याकडे पाहतोय. ते 5 रुपये घेण्याचा तो प्रयत्न करतोय. तू लवकर बाहेर ये. असा याने आज जाता आवाज दिला. हा आवाज आईच्या कानावर घरात व्यवस्थित गेला.
त्याची ती आई स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करत होती. स्वयंपाक घर म्हणजे हा किचन, मराठीत त्याला किचन म्हणतात. बर बर, ठीक आहे ठीक आहे. स्वयंपाक करत होती. ऐका, त्यातल्या त्यात ती भाजी करत होती. त्यातल्या त्यात ती भाजीला फोडणी देण्याचं काम करत होती. स्वयंपाकात सगळ्यात अवघड काय आहे? हा बोला की, तुम्हाला माहिती? बर बर बर, असू द्या असू द्या, सध्या प्रगतीचा काळ आहे, असू द्या, काय अडचण नाही, काय अडचण. माहिती असलं पाहिजे, जमलं पाहिजे कधी मध्ये. हा काम पडत. ऐका ऐका, स्वयंपाकात सगळ्यात अवघड काय आहे? फोडणी. जिला फोडणी जमली तिला सुगरण म्हणतात. सगळ्यात अवघड फोडणी. फोडणी जमली पाहिजे, तिला सुगरण म्हणतात. साहित्य कोणाकडे नसतं? साहित्य सगळ्याकडे असतं. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, पंचदशी कोणाकडे नसते हो? फोडणी जमली पाहिजे. आणि फोडणी शिकण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेत बसलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्या आईनं काय केलं? आतनच आवाज दिला. आतनच, घेऊ दे घेऊ दे, खोटेत खोटे. आणि हा आवाज जसा त्या मुलाच्या कानावर पडला तसाच त्या भिकाऱ्याच्या कानावर पडला. आणि त्याला वाटलं, अरे 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 अरे, उगच 10 वाजवले. त्या 5 रुपयाचा मोह एका सेकंदात संपला. कोणाचा? कोणाचा? हा, भिकाऱ्याचा. भिकाऱ्याचा सुद्धा मोह संपतोय. ते कशाला सगळं, लक्ष द्या लक्ष द्या. त्याच क्षणाला मोह संपला. मोह संपला, दुःख संपलं. दुःख संपलं, सुखच झालं. आणि सुख झालं की जय विठ्ठल झालं. कीर्तन संपलं. एकंदरीत एकंदरीत या सगळ्या करता हे सगळं खोटं आहे हे कळण्याकरता 1, साचे निनावे आरोपीचे सुख मिळण्याकरता 2, नावाचा रूपाचा अभिमान जळून जाण्याकरता 3, आणि हे शरीर म्हणजे एक प्रकारची मातीच आहे हे लक्षात येण्याकरता, या सगळ्या करता संतांची कृपाच झाली पाहिजे. संताची या चरण रजे, संतांची या चरण रजे, संतांची या चरण रजे, जळो आता नाव रूप
माझे पाप गाठीचे. लक्ष द्या, कीर्तन संपलेलं नाही. पाठीमागचे लोक उठू नका. हे असं कीर्तनातून उठणं चांगलं नसतं, माणसातून उठणं बरं नाही. लक्ष द्या. झाले 5 मिनिटं राहिले. मी तसं वेळेत बोलतोय, लक्षात ठेवा. नाही तर तुमचं रोज 8:30 ते 10:30 असतंय. आज 8 ते 10 आणलंय. मग तुम्ही अशी गडबड नाही करायला पाहिजे. नावाचा रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे. बस एवढ्याच विषयाचा 1-2 मिनिटाचा इतिहास सांगतो आणि सेवा समाप्त करतो. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष राहिलो, शिकलो, त्याच शिक्षण संस्थेतील एक महान संत होऊन गेले. साधारणतः 45 ते 50 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. वैकुंठवासी कदम माऊली, 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फार मोठं जीवन होतं त्यांचं. पहाटे 2 वाजता उठून ते इंद्रायणीचं स्नान करायचे. किती? इंद्रायणीचं स्नान करायचे. आणि विद्यार्थी ज्या धर्मशाळेत राहतात त्या धर्मशाळेच्या उंबऱ्याला पाणी घालायचे आणि त्या धर्मशाळेला ते प्रदक्षिणा करायचे. त्यांना विचारलं, माऊली तुम्ही असं का करत? ऐका त्याने उत्तर काय दिलं. त्याने उत्तर दिलं, मी त्यांच्या समोर जाऊन दर्शन घेऊ शकत नाही म्हणे, कारण मुलं लहान आहेत. हो म्हणे, म्हणूनच आम्ही विचारतोय, मुलं तर लहान आहेत, मग तुम्ही त्यांचं दर्शन का घेता? ऐका हो, त्याने उत्तर काय दिलं. त्याने उत्तर दिलं, ती मुलं आज लहान आहेत, गोष्ट खरी आहे, पण पुढे चालून भविष्यात त्यांच्याच पैकी कुणीतरी एखादा महात्मा बनेल आणि तो जेव्हा महात्मा बनेल तेव्हा त्याचं दर्शन घेण्याकरता मी नसेल, म्हणून मी आत्ताच त्यांचं दर्शन घेऊन टाकतो. काय मोठी माणसं मोठी असतात हो. ऐका, असं ज्यांचं जीवन, त्यांचा जेव्हा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्यांच्या जवळच्या शिष्याने त्यांना विचारलं, माऊली तुम्ही गेल्यानंतर तुमची समाधी आम्ही कुठं बांधावी? ते म्हणाले, खबरदार, माझी समाधी नाही बांधायची. म्हणे, का बरं? का नाही बांधायची सांगा म्हणे. नंतर शिष्याची भांडणं होतात म्हणे, नंतर शिष्यांची भांडणं होतात. नाही कळलं? आणि त्याकरता भांडणं होऊ नये म्हणून तुम्ही आत्ताच सांगून टाका, त्यांची समाधी, तुमची समाधी कुठं बांधायची? ते म्हणाले, खबरदार, नाही म्हणतो ना, यावर जर माझी समाधी कोणी बांधाल तर त्याचं वाटोळ होईल. बापरे, जयाचा कोप सुबटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा ताकद होती. ठीक आहे म्हणाले, बांधणार नाही, फक्त का बांधायची नाही एवढं सांगा. त्याने उत्तर किती गोड दिलं बघा. त्याने असं उत्तर दिलं, अरे माझ्या समाधीची आणि माझ्या नावाची या महाराष्ट्रात गरजच काय? या महाराष्ट्रात फक्त माझ्या ज्ञानोबारायाचं आणि माझ्या तुकोबारायाचं नाव राहिलं पाहिजे. आमच्या नावाची गरजच काय? काय जीवन आहे हो. आणि आता ओवी देतो 13व्या अध्यायातले, जमलं तर घरी जाऊन वाचा. अमानित्व या श्लोकाच्या खालची ओवी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, माझे असते पण लोपो, नाव रूप हरपो, मज झने वाशिपो भूतजात. अशी जीवनामध्ये अवस्था कधीतरी आपली निर्माण व्हावी. संत शिवपुरी बाबा, संत सोमपुरी बाबा यांच्या पवित्र चरणाला मी वंदन करतो. 157वा हा पुण्यतिथीचा महोत्सव आणि सप्ताहाचं हे कितवं वर्ष? 44वा हे उत्सवाचं वर्ष आहे. मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो, लवकरात लवकर राहिलेली 6 वर्ष निघून जावी आणि या उत्सवाला सोन्याचे दिवस यावे. तो 50वा सप्ताह माझ्या सहित आपण सर्वांनी पाहावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. त्या ओव्हर टाइम का वाढवायचं का? पण ते त्यांना विचारावं लागतंय. ते त्यांना विचारा, त्यांच्या हातात आहे ना ते. आम्हाला विचारून घेतलेलं बरं. कसं करायचं राजभाऊ? वाढवायचं का? बरं, वाढवा म्हणते. तर ऐका, तर विषय असा आहे की हे 50वं वर्ष माझ्या सहित आपण सर्वांनी पाहावं.
ते 50वे वर्ष लवकरात लवकर यावं आणि तो सुवर्ण महोत्सव आपल्या विदर्भामध्ये क्रमांक 1चा सप्ताह आपला झाला पाहिजे, अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. त्या 50व्या वर्षाला हेच 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 टाळकरी, हेच टाळकरी, हेच विनेकरी, हेच मृदंगाचार्य, हेच लाऊडस्पीकरवाले, हेच युट्यूबच का, हेच युट्यूबवाले, हेच श्रोते, याच माता भगिनी, हेच श्रोते, म्हणा की हेच महाराज. काय कमाल आहे. तर आता पुढची 6 वर्ष 5 वर्ष बोलवू नका, पण 50व्याला मात्र विसरू नका, एवढी मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो, सगळ्यांना विनंती करतो. आणि कधीतरी आपलं जीवन नावाच्या रूपाच्या पलीकडे जावं. मी सगळ्याचं अभिनंदन करतो. नागरे महाराज, राजेश भाऊ, मी आज काय, अनिल महाराज, मी चिलिया महाराज, सगळ्याची नामदेव महाराज, मी काय सगळ्याची नावं घेऊ शकत नाही, कारण सगळ्याची नावं माझी पाठबी नाहीत. आणि मला वाटतं आज तुमची इच्छा बी नसेल मी नावं घ्यावी वगैरे म्हणून. आता आज कीर्तनातच ऐकले की तुम्ही जळो आता नाव रूप, बस या नावारूपाच्या पलीकडे सगळे गेलेले. असं सगळ्याचं अभिनंदन करतो. आणि मी जे बोललो हे माझं नाही, मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष शिकलो, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, की ज्या संस्थेला परवा 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी 109 वर्ष पूर्ण झाली. 109 वर्ष. जगाच्या पाठीवर ही एकमेव अशी संस्था आहे की या संस्थेत विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आणि माझ्यासारखे आतापर्यंत किमान 10,000 कीर्तनकार या संस्थेनं तयार केले. ही संस्था माणसं घडवते, कित्येक तरी गायक, कित्येक तरी वादक, कित्येक तरी जापक, पाठक, साधक या संस्थेनं महाराष्ट्राला दिले. हे इतकं गोड म्हणतात, इतकं गोड गातात. हे वैकुंठवासी प्रातस्मरणीय भजन भीष्माचार्य गुरुवर्य बोधे बाबा यांची कृपा आहे, लक्षात ठेवा. हा इतक्या कमी वयात इतका उत्तम मृदंग हा मुलगा वाजवतो. हे वैकुंठवासी प्रातस्मरणीय मृदंग महर्षी वैद्य बाबा यांची कृपा आहे. मला वाटतं कदाचित या लेकरांना वैद्य बाबा बघितले बी नसतील, कुठले बघायला बघितले बी नसतील, पण याचे गुरु किंवा त्यांचे गुरु वैद्य बाबाकडे शिकलेले असतील, याच्यात काही शंका नाही. अशी ही संस्था आहे. या संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री गुरु संदीपान महाराज हाशेगावकर आणि अवघ्या महाराष्ट्राचे गुरुजी शांतीब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांनी 9 वर्षापूर्वी ठरवलं, संस्थेत शिकणाऱ्या मुलांना सकाळी 7 वाजता नाश्ता द्यायचा आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण द्यायचं. कारण परंपरा कशी आहे, दुपारी मधुकरी मागायची, 12 वाजता मधुकरी येते आणि मग जेवायचं. तोपर्यंत पोटात किती आग पडत असेल 12 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी त्याच मधुकरीतलं शिळं राहिलेलं खायचं. कधी राहतं, कधी राहत नाही, कधी भाकरी खराब होते, कधी भाजी विटून जाते, मुलं उपवाशी झोपतात. म्हणून गुरुवर्य दादा आणि श्री गुरु बाबा यांनी ठरवलं 9 वर्षापूर्वी 400 मुलाला संस्थेत शिकणाऱ्या सकाळी नाश्ता द्या आणि संध्याकाळी जेवण द्या. पण करायचं कसं? विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, करायचं कसं? मग ठरवलं अन्नपूर्णा योजना बनवायची. 1 ते 2 कोटी रुपये जमा करायचे, राष्ट्रीयकृत बँकेत टाकायची आणि त्याच्या व्याजावरती हे काम करायचं असं ठरलं. आणि महाराज 9 वर्षापूर्वी आषाढ शुद्ध त्रयोदशीला ज्या क्षणाला हे ठरलं, त्याच क्षणाला पहिले 1 लाख रुपये देण्याचं भाग्य मला लाभलं. हे मी माझं भाग्य समजतो. पहिले 1 लाख स्वतः मी दिले, लगेच दादाने दिले, बाबाने दिले, उल्हास बाबाने दिले, मोठे माऊली, शिंदे माऊली, आरू महाराज, उमेश महाराज, सगळे महाराज लोकांनी दिले. पहिल्या 10 मिनिटात 37 लाख रुपये गोळा झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले. आज त्या योजनेत 2 ते 2.25 कोटी रुपये जमा आहेत. त्याच्या व्याजावरती संस्थेत शिकणाऱ्या 400 मुलाला गेली 9 वर्ष झालं सकाळी नाश्ता दिला जातो आणि संध्याकाळी 8 वाजता
जेवण दिलं जातं. स्लॅबवर वाळू घातलेले मी स्वतः खाल्लेले, चटणी बुकटा शेंगदाण्याची कुठली भेटते चटणी, मी स्वतः. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे कळकळीची, तुम्हाला खरं अन्नदान करायचं असेल तर गरजूला करा, साधकाला करा, विद्यार्थ्याला करा.